ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अंगणवाडी सेविकांनी एक दिवसीय धरणे आंदोलन करत केंद्र सरकारच्या नव्या कामगार कायद्याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। विविध कामगार संघटनांच्या वतीनं हे आंदोलन छेडण्यात आलं। आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की मोदी सरकारनं आणलेल्या नव्या कामगार कायद्यामुळे अंबानी आणि अदानी यांसारख्या मोठ्या उद्योगपतींचा फायदा होणार आहे। सर्वसामान्य कामगारांचे हक्क धोक्यात येणार आहेत। या कायद्यामुळे भविष्यात कामगारांचे जीवन अधिक असुरक्षित होईल, तसेच त्यांच्या हक्कांवर गदा येईल असं आंदोलनकर्त्यांनी म्हटलं। कामगारांच्या भवितव्यासाठी कोणतीही ठोस तरतूद नसल्याचा आरोप करत जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि आंदोलनकर्त्यांच्या भाषेतला काळा कायदा तात्काळ रद्द करावा या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। माझं नाव जयश्री कोळेकर, माझी पाचपागडीला अंगणवाडी आहे। मी 35 वर्ष अंगणवाडीत काम करते, पण आम्हाला रस्त्यावर उतरून लढा दिल्याशिवाय काही सरकारकडून मदत मिळत नाही। जाहीर करतात 1500 देतात 1200, असे ज्या गोष्टी आहेत ना आतापर्यंत टोलवाटोलीच्या चाललेल्या आहेत। आणि आता तर डिसेंबरपासून केंद्र सरकारचं आम्हाला जे काय तुटपुंज मानधन म्हणजे 500 रुपये देतात, 4.5-5 ते बंद केले त्या लोकांनी। तर अशा सरकारच्या आणि कामगार विरोधी कायदे रद्द करण्यासाठी या देशव्यापी संपामध्ये सगळ्या अंगणवाडी महाराष्ट्रातल्या सहभागी होऊन आम्ही आंदोलन करायला उतरलो। देशातील 10 कामगार संघटनांनी मोदी सरकारने आणलेले कामगार विरोधी कायद्यांचा निषेध करण्यासाठी, ते कायदे रद्द करण्यासाठी आज देशातील सर्व कामगार संघटना, शेतकरी बंधू आज मोदी सरकारने आणलेले कामगार कायदे रद्द करा याच्यासाठी एक दिवसाचा संप पुकारलेले आहेत। मोदी सरकारने जे नवीन कामगार कायदे आणलेले आहेत आणि जे जुने 29 कामगार कायदे रद्द केलेले आहेत, ह्या नवीन कामगार कायद्यांमुळे नोकरीची शाश्वतता राहणार नाही, परमनंट नोकरी मागता येणार नाही, कामगार बेरोजगार होतील। अडाणी अंबानीच्या फायद्यासाठी हे नवीन कामगार कायदे आणले गेले आहेत। या नवीन कामगार कायदे निर्माण करत असताना कामगार वर्गाला, संघटना प्रतिनिधींना विश्वासात घ्यायला पाहिजे होता, पण मोदी सरकारने तसा न करता कामगारांना गुलाम बनवण्याचे नवीन कामगार कायदे आणलेले आहेत। 1 वर्ष काम केलं तरी ग्रॅच्युटी देऊ, याचा अर्थ असा आहे की आता 1 वर्षापेक्षा जास्त नोकऱ्या मिळणार नाही। कारखाने उघडले जातील, पण कारखान्यामध्ये काम करणारे कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळणार नाही। कामगाराच्या मालकाला जेव्हा वाटेल तेव्हा तो कुलूप लावून बाय बाय करून निघून जाईल आणि कामगार इथे उपाशीपोटी राहणार आहे। ह्या कामगार विरोधी जे नवीन कायदे आणलेले आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने जे कायदे आम्हाला दिले होते ते कायदे समूळ नष्ट करण्यात आलेले आहेत। या कामगार विरोधी कायद्याचा निषेध करण्यासाठी आज दिल्लीच्या राजधानीपासून ते गाव पातळी, तालुका, जिल्हा, पूर्ण देशामध्ये 30 कोटीपेक्षा जास्त कामगार रस्त्यावर आलेले आहेत। या देशामध्ये 90% कामगार असंघटित आहेत, ज्यांना कोणताही सामाजिक सुरक्षाचा लाभ मिळत नाही। आणि म्हणून मोदी सरकारच्या, भाजप-प्रणीत सरकारचा निषेध करण्यासाठी, कामगार कायद्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही आज मोर्चा काढलेला आहोत। आजच्याच लोकसत्तामध्ये बातमी आहे की राज्याची सरकार, महाराष्ट्राची सरकार 12 तास कामा करून 4 दिवसाचा आठवडा करणार आहे। म्हणजे माणूस काय मशीन आहे का, रोबोट आहे का, त्याला जीव नाही आहे का? म्हणून असे कोणतेही कायदे आणू नये। 8 तासाची नोकरी द्या, नोकरीची सुरक्षितता द्या, सर्वांना कामगार कायदे लागू करा, या मागण्यांसाठी आम्ही मोर्चा काढलेला आहोत। हे जर ह्या कायदे परत घेतले नाही तर देशातील सर्व कामगार संघटना एकत्र बसून पुढच्या आंदोलनाचे निर्णय आणि रूपरेखा ठरवणार आहेत। अरे योजना कर्मचाऱ्यांच्या दर्जाने देणाऱ्या सरकारचं करायचं काय? अरे काले कामगार कायदे आणणाऱ्या सरकारचं करायचं काय? अरे बेरोजगार तरुणांना नोकरीला देणाऱ्या सरकारचं करायचं काय? अरे कोण म्हणतो देणार नाही? अरे कोण म्हणतो देणार नाही? हम सब हमारी यूनियन, हम सब। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।